हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आता आम्ही चाललो बाळाच्या बारशासाठी. तर चला कुठे जायचं आहे काय पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे समजेल. तर तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो आत्ता वाजले 3 आणि 3:20चा कार्यक्रम आहे. तर बघूया रिक्षा जर भेटला ना तर टायमिंगमध्ये पोहोचणं होईल. म्हणजे तसं 3:30 वाजेपर्यंत सांगितले. मला तर लवकर निघायचं होतं पण आवरता एवढा उशीर झाला. आणि परत रुद्रांचं मधीच हे नको ते घालायचे ते नाही हे पाहिजे. तर आता निघलेत बघू रिक्षा जर भेटला तर टायमिंगमध्ये जाणं होईल. सो आज बनवणार आहे तांदळीची भाजी. आणि ना हे तेल आहे ना हे मोहरीचं तेल आहे त्याच्यामुळे ह्याचा कलर ना थोडासा डार्क कलर दिसतो. म्हणजे म्हणतात की ह्याच्यामध्ये भाजी छान लागते म्हणून आणलं आहे. म्हटलं आता बघूयात करून कशी लागते. तर मग दुसऱ्या भाजीसाठी आणलं होतं पण ती संपवण्यासाठी मग सगळ्याच भाजीला वापरते. तर मग त्याच्यासाठी मोहरीचं तेल टाकलं. आणि भाजी आहे ती भाजी रात्रीच निवडून ठेवली कारण की हा आहे सकाळचा स्वयंपाक. सकाळी टिफिनला द्यायला लागतो त्याच्यामुळे थोडंसं लवकर आवरावं लागतं. त्याच्यामुळे मग रात्रीच निवडून वगैरे लसण वगैरे पण निवडून रात्रीच ठेवलं होतं सगळं. म्हणजे सगळे जास्त घाई होत नाही. आणि जो सुरुवातीचा व्हिडिओ आहे तो म्हणजे आदल्या दिवशी काढलेला आहे जे की मी बाळाच्या बारशाला गेलते. आणि मला तिथं पण व्हिडिओ काढायचा होता. सगळं आवरून म्हणजे आवरलं होतं मी. पण परत म्हटलं की आपण म्हणजे नवीन जागेवर जातो आहे बारसं वगैरे करायला. आणि त्यांना ज्यांच्याकडे बारसं करायला जातो त्यांना माहीत नाही की मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकते. त्याच्यामुळं मग म्हटलं की नको. कसं असतं प्रत्येकाची वेगवेगळी चॉईस असते. फोटो वगैरे भरपूर काढलेत पण मी शक्यतो कोणाची परमिशन घेतल्याशिवाय नाही टाकत आहे. आणि त्याच्यामुळं मग काढलाच नाही फक्त फोटो काढले. त्याच्यामुळं म्हटलं चला की आत्ता ह्याला ना आपण कंटिन्यू रेसिपीचा व्हिडिओ आहेत तर तो कंटिन्यू करूयात. तर बघू शकता भाज्या 2 पेंड्या भाज्या घेतल्या होत्या कारण की टिफिनला वगैरे द्यायची. परत सकाळी थोडीफार नाश्त्याला परत आम्हाला लागणार त्याच्यामुळे मग 2 पेंड्या घेतल्या निवडून घेतल्या आणि धुवून घेतल्या. म्हणजे कढईमध्ये सुरुवातीला वाटते की खूप जास्त बसणार नाही पण भाजीना नंतर शिजून ना खूप कमी होती. तर त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी लसण. ह्या भाजीला लसण थोडंसं जास्त असेल तर चांगला लागतो. आणि मी पहिल्यांदाच ह्या तेलामध्ये भाजी बनवून बघते. ह्याच्या आधी मी कधीच म्हणजे मोहरीच्या तेलामध्ये भाजी नव्हती बनवली. तर म्हटलं चला बघूयात कशी लागते वगैरे. तर सोयाबीनची भाजी बनवली होती ह्या तेलामध्ये तर ती चांगली लागली. बटाट्याची बनवली ती पण चांगली लागली. पण पालेभाजीची पहिल्यांदा बनवते. बघूया आता कशी लागते. तर तुम्ही पण कशी भाजी बनवताय ना हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी त्याच्यासाठी घेतलेल्या आहेत 4-5 हिरव्या मिरच्या आणि लसण. मिरच्या आणि लसण मिक्सरला लावलं तरी चालतं किंवा उकळीमध्ये बारीक केलं तरी चालतं. पण मी डायरेक्ट मिरच्या आहेत त्या कट करून घेतल्या. आणि लसण तर मी प्रेस म्हणजे असं फक्त दाबून घेते. कट वगैरे नाही करते. कोणते पण आमटी असो भाजी असो कारण की तसं ना खायला छान लागतो लसण त्याच्यामुळे. आणि मग फोडणी घातल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हळद वगैरे काहीच नाही घालायचं. फक्त लसण फोडणीला मिरची आणि मीठ ह्या भाजीमध्ये मी तेवढंच टाकते. अजिबात दुसरं काहीच नाही टाकत आहे. आणि मग ही छान म्हणजे जेवढं अगोदर आपल्याला परतून घेता येईल ना तेलामध्ये तेवढं परतून घ्यायचं आहे. म्हणजे भाजी लवकर शिजते आणि खायला पण अशी छान लागते. तर बघू शकता तरी पण थोडीशी घाई होती तरी वरण भात एकीकडे लावला होता. म्हटलं भाजी टाकूयात कारण की मग भाजी वगैरे धुवायला मोठी पाटी लागते. त्याच्यामुळे कणिक मी पाटीतच मळवते कारण की पीठ पण सांडत नाही आणि मला सोपं जातं पीठ भिजवायला त्याच्यामुळे. तर बघू शकता आता भाजी टाकली. भाजी छान शिजत आलती. तर परत आता आपल्याला ह्याला 1 ते 2 मिनटं झाकण घालून ठेवायचं आहे. आणि मग त्यातलं पूर्ण पाणी आटू द्यायचं आहे. मग भाजी छान शिजती. तर अजून ह्याच्यामध्ये भरपूर पाणी होतं. आणि मेन म्हणजे आज रुद्रांशला पराठ्याला काय द्यायचं तर मेथीचं वगैरे असेल तर थोडंसं वेगळ्या पद्धतीमध्ये बनवतो. पण ह्या भाजीचा मी कधीच पराठा बनवलेला नाही. आणि असं तर त्याला पालेभाज्या खायला नकोच आहेत. तर म्हणून म्हटलं की चला आता आपण काय करूया ह्या भाजीचा पण पराठा बनवून बघूयात. म्हणजे आवडला तर आवडला ठीक आहे. नाही आवडला तर दुसऱ्या वेळेस नाही करता येणार. पण आवडला तर मग दुसऱ्या वेळेस पण करता येईल. कारण की तेवढी थोडी जरी खाल्ली लहान मुलांनी तरी आपल्याला वाटतं की काहीतरी खाल्ली पण तो खातच नाही. म्हणून म्हटलं की चला फक्त ट्राय करूयात. तर मग मी म्हणजे आता ही भाजी ना पूर्ण गाळ झाली
थोडीशी गाळ व्हायच्या अगोदरच मला वाटतं काढायला पाहिजे होते, पण परत म्हटलं जाऊ दे, शिजली आहे. तर मग त्यातली 1 चमचा भाजी काढून घेतली, म्हणजे जेवढं की आपण एके चपातीसोबत खातोय तेवढी. पण बघू शकतो भाजी पूर्ण गाळ शिजली होती. मग तीच भाजी परत मी जो चपातीला मी कणिक ठेवली होती, चपाती पुरतीच ठेवली होती. पण काय झालं की भाजी थोडीशी पातळ होती, त्याच्यामुळं अजून त्याच्यामध्ये पीठ मला जास्त घ्यावं लागलं आणि त्याच्यामुळे चपाती आपली आहे ती खूप मोठी झाली. चपातीची साईज म्हणजे पराठ्याची साईज ती खूप मोठी झाली. मीठ वगैरे अगोदरच टाकलं होतं म्हणून परत टाकायची गरज नाही. तर बघू शकता मी फक्त त्याच्यामध्ये मिक्स केलं, जसं की आपण पुरी वगैरे कसं करतो पूर्ण पिठाचं सगळं मळवतं, तसं मी ती भाजी आहे थोडंसं वरतून पीठ टाकलं आणि जी कणिक ठेवली होती ती पूर्ण मिळून घट्ट करून घेतली. म्हणजे जशी आपल्याला चपातीला लागणार आहे तशी थोडीशी मोठी झाली ती. पण म्हटलं जाऊ दे, अर्धा पराठा देता येईल, अर्धा जरी खाल्ला तरी खूप झालं. तर म्हटलं जाऊ दे. तर बघू शकता भाजायला पण एकदम मस्त भाजली. आणि मेन म्हणजे रुद्राजला पराठा पण आवडला. म्हटलं मम्मी मला खूप छान वाटलं पराठा. अर्धा दिलता त्याने, अर्धा संपवलं, त्याला खूप आवडला. तर तुम्हाला ही नवीन ट्राय मी केलेला पराठा कसा वाटला मला हे पण कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि मी पराठा शक्यतो शेवटलाच करत असते. तर मग पराठा पण झाला आणि भाजी त्याच्यामध्ये मला वाटतं थोडंसं पाणी होतं, मग पूर्ण पाणी आटल्याच्या नंतर म्हटलं बघूयात आता थोडीशी सुक्की झाली. तर भाजी पण एकदा परतून घेतली. ह्यांना लगेच टिफिन भरायला घेतला, कारण की उशीर होतो आणि टिफिन म्हणजे जास्त करून मी गारच करून देते, दुपारच्याला खराब व्हायला नको म्हणून. लगेच टिफिन पण भरायला घेतला आणि मग आता आमचा असतो सगळ्यात शेवट चहा. मग चहा झाल्याच्या नंतर थोडंसं आवरूस तर गप्पा वगैरे, आणि मग लगेच यांचा निघायचा टायमिंग होतो. आणि मग हे निघल्याच्या नंतर मग माझं सगळं बाकीचं काम राहतं, अंथरुणं काढायचे, सगळं लोटून काढायचं, राहिलेले भांडे, रुद्राची अंघोळ, त्यातच आमचे त्याला जेवण घालायचं, जेवायला भरवायचं, त्यातच आमचं 9 साडेनऊ तर सहज वाजतात. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.